26 राफेल लढाऊ विमानाच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्समध्ये 63,000 कोटींचा करार। पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व। भारत पाकिस्तान वादाच्या पार्श्वभूमीवर इतर देशांकडून मदत। भारताला स्वीडननं दिलं कार्ल गुस्ताफ रॉकेट लॉन्चर। भारताच्या आक्रमक पवित्र्यामुळे बिथरलेल्या पाकिस्ताननं तुर्कस्तानासमोर पसरला पदर। लष्करी सामुग्री घेऊन तुर्कस्तानाचं विमान पाकिस्तानात दाखल। भारत आणि पाकिस्तानमधल्या वाढत्या तणावावर चीनचं भाष्य। निष्पक्ष चौकशीसाठी चीनचं समर्थन, तर दोघांनी संवादातून मतभेदांवर उत्तर शोधावा, चीनचा सल्ला। धर्म विचारायला दहशतवाद्यांकडे वेळ कुठे आहे? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी गाठला असंवेदनशीलतेचा कळस। वडेट्टीवारांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, नितेश राणेंची मागणी। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यादरम्यानचा नवा व्हिडिओ समोर। पर्यटकाच्या कॅमेऱ्यात गोळीबाराचा थरार चित्रित। पाकिस्तानी लष्करात मोठ्या प्रमाणात राजीनामा सत्र। पाकिस्तानी लष्कराच्या 11व्या कोर प्रमुखांचं लष्कर प्रमुख मुनीरांना पत्र। भारताशी निर्माण झालेल्या तणावावर ठोस धोरण नसल्याची तक्रार। पाकिस्तानच्या वजिरिस्तानमध्ये बॉम्बस्फोट। 7 पाकिस्तानी नागरिकांचा मृत्यू तर 16 जण जखमी। बैसरन खोऱ्यात ड्रोन हल्ला करण्याचा कट होता। तपासात धक्कादायक माहिती उजेडात। हल्ल्यावेळी फोटो आणि व्हिडिओ काढणाऱ्याची एनआय कडून कसून चौकशी। शॉर्ट टर्म व्हिसावर आलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडावाच लागणार, फडणवीसांकडून स्पष्ट। तर लॉंग टर्म व्हिसावर आलेल्यांना महाराष्ट्र सोडण्याची गरज नाही, तर 1000 पेक्षा अधिक नागरिक भारतात परतले। पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या उलट्या बोंबा। भारतात हल्ले घडवून आपल्या लोकांना मारतो असं म्हणत अकलेचे तोडले तारे, तर ओवेसींनी उडवली आफ्रिदीची खिल्ली। युरोपातील स्पेन, पोर्तुगालसह अनेक ठिकाणी अनेक देशात ब्लॅकआउट। इंटरनेट सेवाही ठप्प, तर विमान सेवाही विस्कळीत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।